आमच्या शेतकऱ्याला मारण्याचं काम हे भूसंपादन करतंय। आम्ही म्हणतो तुम्हाला समृद्धी महामार्गाला तुम्ही नाव दिलंय, पण आमच्या शेतकऱ्याची समृद्धी नाही बर्बादी करताय तुम्ही। हे जर प्रश्न जर आमचा जे नाही सुटला, याच्या पुढचं आंदोलन आमचं जनावर ढोर गुर बायका पोरं लेकरं बाळ आम्ही जीव द्यायला तयार आहेत। यांनी जर आमचं जर हे जर आव्हान करून टाकलं तर समृद्धी मार्गाला जोडणारा द्रुतगती हा महामार्ग असून हा महामार्ग म्हणजे अगदी शासनाची शेतकऱ्यावर चाललेला अन्यायकारक नांगरच आहे। कारण ज्या पद्धतीनं आम्हाला शेतीला भाव द्यायला पाहिजे तो भाव न देता कुठल्या तरी अंदाजे जी मीटिंग 9/6/23 ला दाखवली ती घेतली म्हणून असं सांगून आमच्यावरती जो अन्याय शासन करत आहे, नेमकं याचा अर्थ काय हाच कळायला आम्हाला मार्ग नाहीये। कारण त्यांना महामार्ग बनवायचा आहे, पण त्याच्या खाली मात्र शेतकऱ्यांना तुडवायचं हाच एक त्याच्यामधला उद्दिष्ट माहितीच्या अधिकारातून आमच्या समोर आलेला आहे। आम्ही ज्यावेळेस पाहिलं की आम्हाला सांगितलं 9/6/23 ला मीटिंग झाली, पण आमच्या इथं 9/6/23 ला साई नाट्यगृहामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला, म्हणून त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की 9/6/23 ला तर आपल्या सेलूमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे। आणि मग हा कार्यक्रम सेलूत असताना ही मीटिंग झाली कशी, म्हणून आम्ही माहितीच्या अधिकाराखाली आम्ही माहिती गोळा केली। त्यावेळेस कळालं की हे खूप मोठं एक षडयंत्र आहे। यांना फक्त शासनाचे अधिकारी दुसऱ्यानं जर गुन्हा केला तर त्याला दंड कसा करायचा हे त्यांना माहिती आहे, पण खऱ्या अर्थानं शासनानंच शेतकऱ्यांवरती कशा पद्धतीने अन्याय करावा हे या आम्ही माहितीच्या अधिकारातून काढल्याच्या नंतर आम्हाला जाणवलं। आमच्या ज्या जमिनी आहेत आज जर भाव बघितला तर प्रत्येक ठिकाणी 15 लाखाच्या पुढून या जमिनीचा भाव आहे। प्रत्यक्षात शासनानं आम्हाला 1,60,000 रुपये भाव दिला, म्हणजे आज एक गुंठाभर जमीन तिथं कुठे मिळणार नाही तो भाव शासनानं आम्हाला दिला। दुसरी गोष्ट अशी, रेडी रेकनरचे दर गेल्या कित्येक दिवसापासून अपडेट झालेले नाहीत। ते सांगतात की आम्ही त्या आधारावरती हे रेडी रेकनरचे दर घेतले, म्हणजे मुळात कुठल्याही पद्धतीचं शासनाला वारंवार आम्ही 2 वेळेस रस्ता रोको करून विचारण्याचं काम केलं, पण विचारायला गेलो असता प्रत्यक्षात जो भूसंपादन अधिकारी आहे तो उपस्थित राहत नाही। शासनाकडे आम्ही गेल्याच्या नंतर तहसीलदाराला आमच्या समोर दाखवलं जातं की तहसीलदाराचा भूसंपादनामध्ये कुठलाही रोल नाही। आम्ही त्यांना म्हणतो की तुमची 9/6/23 ची मीटिंग झालीच नाही। ते म्हणतात नाही तुम्ही याच्या बाबतीत आम्हाला बोलायचं नाही, आम्ही आमच्या शासकीय लेवलला आमच्या ज्या कलेक्टर मॅडमनं जी मीटिंग घेतलेली आहे ती झालेली आहे। माहितीच्या अधिकारामध्ये 13 अधिकारी उपस्थित नाहीत, हे निखळपणे त्यांनीच दिलेल्या अधिकाराच्या कागदाच्या सहीवरती आम्हाला दिसून आलंय। आणि त्याच पद्धतीने आमच्या शेतकऱ्याला मारण्याचं काम हे भूसंपादन करतंय। आम्ही म्हणतो तुम्हाला समृद्धी महामार्गाला तुम्ही नाव दिलंय, पण आमच्या शेतकऱ्याची समृद्धी नाही बर्बादी करताय तुम्ही। त्याच्यामुळं हा समृद्धी महामार्ग होऊच नये, आणि जर व्हायचा असेल तर योग्य पद्धतीने जर मोबदला देणार असेल तर शेतकरी जमीन द्यायला तयार आहे, नसल या बोगस मीटिंगच्या आधारावरती आम्ही कुठल्याही पद्धतीने जमीन देणार नाहीत। नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जे अधिकाऱ्यानं जे खेळ मांडलाय तर मायबाप मीडियानं फक्त आम्हाला उचललंय। आम्ही त्यांच्या माध्यमातून राजू शेट्टीकडे गेलो, बच्चू भाऊकडे गेलो, खासदार साहेबाकडे गेलो आणि जरांगे पाटलाकडे गेलो। या सगळ्या म्हणजे ह्या चळवळीच्या लोकांना आमचा खरं तर संघर्ष पेटवलेला आहे, म्हणजे आम्हाला साथ दिली आणि आता आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे। मीडियाच्या माध्यमातून एक शासनाला मी सांगू शकतो, फडणवीस साहेब तुम्हाला जमिनी जर घ्यायच्या असल्या तर 1,60,000 तुम्हाला कोणी जमीन देणार नाही, आणि तुम्ही सगळी नियमबाह्य प्रोसेसिंग केलेली आहे। GMS जे शासनानं काढलंय MSRDC हे GMS तुम्ही पूर्ण वगळलेला आहे, आणि तुम्ही आम्हाला कायदा तुम्ही फॉलोअप करायला होतात। पण फडणवीस साहेब तुम्ही फक्त आमचं एकच कारण आहे का की तुमच्या शासनानं जिल्हाधिकारी या कलेक्टरनं काय केलंय तेवढं फक्त तपासा। आमच्या विहिरी सगळ्या धरलेल्या नाहीत, आमचे झाडं धरलेले नाहीत, आणि आमच्या GMS मधला कुठलाही एक घटक धरलेला नाही। जोपर्यंत तुम्ही आमच्या शेतकऱ्याला
योग्य मोबदला आणि आमचा GMS जे धरलेलं आहे ते धरणार नाहीत तोपर्यंत इथला शेतकरी 1 इंचही जमीन देणार नाही. आणि आमचे सगळ्या संघटना आमच्या सोबत आहेत आणि फक्त आमच्या सोबत एक मीडियानं आता आम्ही धनंजय पाटलाला पुन्हा डबल भेटणार आहेत आणि ते पण आम्हाला सहकार्य करणार आहेत. आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच आशा वाटायली की आमचा प्रश्न 100% निकाली लागणार आहे. हे जर प्रश्न जर आमचा जे नाही सुटला याच्या पुढचं आंदोलन आमचं जनावरं, ढोरं, गुरं, बायका, पोरं, लेकरं, बाळ आम्ही जीव द्यायला तयार आहेत. यांनी जर आमचं जर हे जर आवाड करून टाकलं तर विनासंमतीचं आवाड यांनी जर केलं तर शासनाला आम्ही दाखवून देऊ की विनासंमतीचा आवाड आमच्यावर अन्यायकारक तुम्ही कशामुळे करायलात. एवढंच बोलतो आणि इथं थांबतो. ही जी प्रक्रिया चालू आहे, ही जी प्रशासनानं चाललेली भूमिका आहे, प्रशासनाची 100% ही हुकुमशाही पद्धतीने चाललेली भूमिका आहे आणि शासनाला आणि शेतकऱ्याला ही दिशाभूल करायचं काम हे प्रशासनानं केलेलं आहे. कोर्टात 9/6/23 आणि 4/10/24 या मीटिंगचंच भांडण असताना ही 4थीच मीटिंग घेतली आणि दडपशाही या शेतकऱ्यावर जी चालवलेली आहे अधिकाऱ्यांनी, ही अधिकाऱ्यांची दडपशाही ही थांबली पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्याची आज रोजी कुठेही पाहिलं तर 8-10 लाख रुपयाचा भाव, कुठं भारतात जमिनीचा भाव नाही. आमच्या शेतकऱ्याचं 1,60,000 रुपये प्रति एकर भाव काढून ही शेतकऱ्याची चेष्टा चालवलेली आहे. हे रेडी रेकनर 2018चे धरलेले आहेत, 2025 चालू आहे. परंतु जे प्रशासनानं आणि या प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी ज्या आमच्या सुनावण्या होऊन आम्हाला न्याय दिला, ग्रामपंचायतीला कागदपत्र ढकविले की तुमचा असा आक्षेप मंजूर झालेला आहे, परंतु ते सुद्धा गुंडाळायचं काम या येणाऱ्या कालच्या प्रशासनानं केलंय. माझी एकच विनंती आहे शासनाला मीडियाच्या माध्यमातून की जे आमच्या शेतकऱ्यावर प्रशासनानं जर चालवलेला अन्याय आहे आणि शासनाची आणि शेतकऱ्याची दिशाभूल जे प्रशासनातील अधिकारी करीत आहेत, या अधिकाऱ्यावर चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी अंती दोषी निघाल्यास त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, हे आमच्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे.